नाशिक शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पसार होणाऱ्या सराईत चोरट्यांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट 2च्या धडकेबाज कारवाईत 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीतील तब्बल 17,95,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडकेबाज कारवाई करण्यात आली आहे. 9 जून 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास उपनगर पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी जबरदस्ती हिसकावून नेली होती. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट 2ने घटनास्थळावरील तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. सलग 8 दिवसाच्या अथक तपासानंतर संशयित आरोपी अनिल उर्फ बाळा सकाराम डिग्रसकर आणि त्याचा साथीदार कन्हैया विजय पाटील यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये चोरीतील सोन्याची लगडी, 2 महागडे मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी, हुंडाई कंपनीची कार असा एकूण 17,95,960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईतून नाशिक शहरातील सोनसाखळी चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस झाले आहेत. यामध्ये उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील 3 गुन्हे, इंदिरानगर पोलीस ठाणे येथील 1 गुन्हा, गंगापूर पोलीस ठाणे येथील 1 गुन्हा, मसुरल पोलीस ठाणे येथील 1 गुन्हे असे 6 गुन्हे उघडकीस झाले आहे. नाशिक शहरात दहशत निर्माण करणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीवर पोलिसांनी मोठा घाव घातला असून गुन्हे शाखा युनिट 2च्या या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने पार पाडली. नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की गुन्हेगार कितीही शिताफीने गुन्हे करून पसार झाले तरी कायद्याच्या जाळातून सुटका नाही. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक रोड. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.